मग आता आपल्याला रॅशनल अँड इरॅशनल नंबर ह्या टॉपिकमधला प्रॅक्टिस सेट 1.3 बघायचा आहे. आपण 1.1 प्रॅक्टिस सेट बघितला. तो कशावर डिपेंड आहे बरं? नंबर लाईनवर, बरोबर ना. नंबर लाईन काढले का प्रॅक्टिस सेट संपला, बरोबर. सेकंड प्रॅक्टिस सेट कशावर डिपेंड आहे? कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे, विच नंबर इज ग्रेटर, स्मॉलर अँड इक्वल, त्याच्यावरतीच. आणि तिसरं कोणतं आहे? आता आपल्याला आहे काय देतील? आपल्याला काय देतील? एक तुम्हाला रॅशनल नंबर देतील आणि त्या रॅशनल नंबर तुम्हाला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे? डेसिमल. आता तुम्हाला मी रॅशनल नंबर आणि डेसिमलमध्ये थोडक्यात एक फरक सांगतो, मग तुम्हाला प्रॅक्टिस सेटला पुढे जाऊ. आता बघा, आपण आत्तापर्यंत काय शिकलो? इथं सपोज रॅशनल नंबर, फॉर एक्झाम्पल 1/2 हा रॅशनल नंबर आहे का? आहे. 1/2 काय? रॅशनल नंबर. आणि डेसिमल नंबर म्हणजे काय रे माहिती आहे तुम्हाला? डेसिमल नंबर. डेसिमल नंबर म्हणजे काय? ज्या बघा, फ्रॅक्शनल म्हणजे काय? फ्रॅक्शनल नंबर ज्याच्यामध्ये कोण असतो? न्यूमिनेटर पण आहे आणि डिनॉमिनेटर पण आहे, याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन. आणि डेसिमल नंबर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पॉईंट असतात. काय असतात? पॉईंट. फॉर एक्झाम्पल हा फ्रॅक्शन काय दिला आहे आपल्याला? 1/2. 1/2 म्हणजेच काय? हाफ. मग हाफ आपण असा पण लिहू शकतो आणि हाफ कसं लिहितो आपण? 0.5, बरोबर का नाही? म्हणजे 1/2 आणि 0.5 दोघांमध्ये काही फरक आहे का? नाही, दोघं पण सेमच आहे. पण हा कोणत्या फॉर्ममध्ये लिहिला आपण? रॅशनल फॉर्ममध्ये. आणि हा कोणत्या फॉर्ममध्ये लिहिला आपण? डेसिमल फॉर्ममध्ये. लक्षात येईल का? नक्की एकदा अजून एक सांगतो मी तुम्हाला. सपोज 1/4. 1/4चा मिनिंग काय असतं माहिती आहे का? एक म्हणजे एका वस्तूचे 4 भाग करायचे. जसे ते एका वस्तूचे किती भाग करायचे आपण? 2. तशी ते एका वस्तूचे किती भाग करायचे? 4. एका वस्तूचे 4 भाग म्हणजे 0.25. म्हणजे याचा अर्थ 1.4 आणि 0.25 याच्यात कोणताही फरक नाही. कसं आलं? कळालं का तुम्हाला? मी अजून सांगतो. हे दोघांचं जर डिवायडेशन केलं का आपलं आन्सर काय येतं? 0.5. कसं येतं ते तुम्हाला मी सांगतो. बघा, 1ला कशाने डिवाइड करतो आपण? इथं 2ने. मग आपण असं म्हणू शकतो ना, 2ने डिवाइड करायचं. कोणाला बरं? 1ला. मग मला आता सांगा, ह्या 2च्या टेबलमध्ये 1 असेल का रे कुठं? नाही. मग आपण काय करतो माहिती आहे तुम्हाला? वरती घेतो 0. आणि इथं काय करतो? एक एक्स्ट्रा 0 लिहितो, बरोबर ना. मग आता मला सांगा, 2च्या टेबलमध्ये 10 आहे का? आहे. 2 5 जा 10. आणि या दोघांची काय करतो आपण? सबट्रॅक्शन. मग या दोघांची सबट्रॅक्शन 10 - 10 का नाही? 0. मग रिमाइंडर जरी इथं 0 आला तर याचा अर्थ आपला आन्सर काय असतं? वरती. मग 0.5. बघा ना, 1/2चा आन्सर काय असतं? 0.5. आलं का नाही? अजून सांगतो. आता हे पण मी तुम्हाला सांगतो. बघा, ह्या 1ला इथं 1ला कशाने डिवाइड करायचं आपल्याला? 4ने. मग मला सांगा, 4च्या टेबलमध्ये 1 आहे का? मग आपण काय करतो? याच्यावर एक 0 लिहितो. एक एक्स्ट्रा जर 0 घेतला तर आन्सरमध्ये 0 पॉईंट आन्सर येतं काहीतरी. इन लक्षात? बरं, आता 4पेक्षा 10 तर मोठाचे. मग 4च्या टेबलमध्ये 10 आहे का कुठे? नाही. पण आपण तरी त्याच्या आधी एखादा नंबर आहे का? 4मध्ये 8. 4 1 जा 4. 4 2 जा 4 2 जा 8. मग आता 10 - 2 8 किती होणार आहे? 2, बरोबर ना. बरं, ह्या 4च्या टेबलमध्ये 2 आहे का? तरी आपण पुन्हा काय देतो? एकदा इथं 0. पण आता परत पॉईंट द्यायचा आहे का? नाही, पॉईंट हा एकदाच द्यायचा असतो. मग आता 20 आहे का 4च्या टेबलमध्ये? आहे ना. 4 5 जा 20. 20 - 20 किती होणार आहे? 0. रिमाइंडर 0 आला असेल ते आपलं आन्सर असतं. म्हणजे 1/4चं आन्सर किती आलं? 0.25. आलं का? 0.25. नक्की का आलं? नक्की का आलं? अजून एक सांगतो. 1/3चा मिनिंग काय असतो माहिती आहे का तुम्हाला? 1/3. 1/3 म्हणजे 0.3333 केवढे चालू द्या, असं केवढे चालू राहताच. मग हे असं केवढे चालू राहत असेल तर काय करायचं असतं? जो नंबर आपल्याला रिपीट होतो का त्याच्या डोक्यावर एक टिंब ठेवायचं, म्हणजे त्याला थांबवायचं. काय करायचं? त्याला थांबवायचं. मग असं 0.33333 केवढं चालू राहतो.
मग याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो 0.3 डॉट. डॉटचा मिनिंग काय असणार आहे, तो नंबर रिपीट होऊ राहिला, याला टर्मिनेटिंग म्हणतो आपण. काय म्हणतो, टर्मिनेटिंग. म्हणजे जो नंबर रिपीट होत असेल त्याच्यावरती काय लिहायचा, डॉट. हे लक्षात. हां, पण कधी कधी असं होऊ शकतं का दोन नंबर सारखे काय होतील, रिपीट होतील. फॉर एक्झाम्पल, एखादं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला आणि त्याचे आन्सर आले काय 0.34 असं केवढं येऊ राहिलं. इथं कसं एकच नंबर रिपीट व्हायचा ना, म्हणून आपण एकाच नंबरवर काय द्यायचं, डॉट. इथं किती नंबर रिपीट होऊ राहिले, 2. कोणते नंबर, 3 and 4. मग याला कसं लिहायचं असतं 0.34 बार. एकच नंबर असेल तर काय करायचा, डॉट लिहायचा. आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबर असेल तर बार. कोणता बार, वरचा बार. दुसरा कोणता इथं बार. तुम्ही म्हणाल अजून कोणता बार आहे का, रस्त्याने राहते ना काही बार, ते बार नाही, हे वेगळे बार आहे. तुमच्या समोरचा नाही, हा वेगळा. काय म्हणायचं याला, अशी आडवी लाईन काढ, त्याला काय म्हणायचा, बार. बार म्हणजे संपलं. वा, बार म्हणजे संपलं. कळले काय नक्की. आता मी तुम्हाला सांगतो 1/3चा असा आन्सर कसं काय आलं ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा, आपल्याला 3ने डिवाइड करायचं, कोणाला करायचं आहे, 1ला. बघा ना, 3ने डिवाइड करायचं कोणाला, 1ला. बरं, 3च्या टेबलमध्ये 1 आहे का, मग आपण याच्यावर काय घेणार आहे, 0. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 0 पॉईंट काहीतरी येणार आहे पुढं, बरोबर ना. 3च्या टेबलमध्ये 10 पर्यंत कोणी आहे का, नाही नाही ना. 10च्या आली का कोण आहे, 9. 3 3 जा 9. यांची सबट्रॅक्शन किती होणार आहे, 1. बरोबर ना. पुन्हा 3च्या टेबलमध्ये 1 राहील का, नाहीच, कारण की छोटा आहे. पुन्हा याच्यावर काय लिहितो आपण, एक 0. पुन्हा 3 3 जा किती येणार आहे, 9. पुन्हा यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे, 1. हे आपला उद्याचा दिवस उगला तरी संपेल का, असं चालूच राहील, संपणार आहे का, याला कुठेतरी संपवलं पाहिजे ना आपण. मग संपवायचं असेल तर काय करायचं, याच्यावर डॉट लिहून टाकायचं एक. बघा ना, अजून बघतो, याच्यावर अजून एक 0 दिला. पुन्हा 3 3 जा 9. पुन्हा सबट्रॅक्शन किती येणार आहे, 1. ते चालूच राहणार, थांबणार आहे का कुठं, नाही. मग हे कुठंच थांबत नाही आहे, तर आपण त्याला कुठं थांबवलं पाहिजे. मग याला कुठं थांबवायचं, रिपीट होत असेल नंबर त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे, 0.3 डॉट. डॉट म्हणा, बार म्हणा, काही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. एक लक्षात नक्की. हेच कॅल्क्युलेशन आहे, पण आपल्याला थोडे मोठमोठे या लक्षात. खरं ॲक्च्युली 8ला अजून थोडे सोपे पाहिजे होते, पण आपल्याला बरेच अवघड आहे थोडेसे. बघू आपण काय, म्हणजे तुम्हाला 34चा टेबल म्हणावं लागणार आहे पुढे गेल्यावर. कधी कधी तुम्हाला 53चा टेबल म्हणावं लागेल पुढे गेल्यावर. बरेच रिकामी उद्योग करायचे. त्यातला एक रिकामा उद्योग असा करा, हे लिहून घ्या पहिले, चालेल का, लिहून घ्या. हे लिहायला लावलं आहे तुम्हाला, लिहा. हे लिहिण्याच्या आधी वरती नाव काय द्या, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. म्हणजे रॅशनल नंबर्स आपल्याला कशात कन्वर्जन करायचं आहे, डेसिमलमध्ये. डेसिमलचं मिनिंग काय आलं सरांना, डेसिमल म्हणजे पॉईंटमधल्या संख्या आणि रॅशनल म्हणजे काय, न्यूमिनेटर डिनॉमिनेटरच्या संख्या. हे लक्षात वाटलं सीधा लिहून घ्या. हे काय सांगतो तुम्हाला, इथं रॅशनल नंबर आहे आणि कोणते, डेसिमल नंबर आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे मी, हे पण लिहून घ्या बरं का, 1 2 and 3. आपल्याला ही डिवायडेशन करण्यासाठी म्हणजे रॅशनल नंबरचा आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी टेबल आपल्याला लर्न असलं महत्त्वाचं आहे. जसं आता आपण 3चा टेबल पाहिजे होता आपल्याला, किंवा 2चा टेबल लागतो, किंवा 5चा टेबल लागतो. जनरली आपल्याला 50 किंवा 20पर्यंत टेबल येतात, बरोबर. बघा, आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 जो बघायचा आहे त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय, फर्स्ट एक्झाम्पल बरं क्वेश्चन काय दिला आहे तुमच्या समोर, क्वेश्चन आहे काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये म्हणजे आपला रॅशनल नंबर दिला आहे त्याचं कन्वर्जन कशात करायचं आहे, डेसिमल म्हणजे कशात करायचं, पॉईंटमध्ये. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तिथं डिवायडेशन करायचं आहे, बरोबर ना. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय, फर्स्ट क्वेश्चन आपला
9/37 याचं कन्वर्जन करायचं आहे कशामध्ये डेसिमल फॉर्ममध्ये. मग यासाठी आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे 37ने. मग हा 37चा पहिला काय करून घ्यायचा टेबल तयार करून घ्या. मग आता 37चं टेबल मी इथं करतो वाटलं सर. 37 1 जा किती होणार आहे 37. 37 2 जा माहिती आहे कोणाला नाही. मग काय करायचं 2 7 जा किती होणार आहे 40. पुन्हा 2 3 जा 6 1 किती होणार आहे 7 74. 37 3 जा माहीत नाही आपल्याला. मग काय करायचा 3 7 जा किती होणार आहे 21 आणि 3 3 जा 9 9 + 2 किती होणार आहे 9 3 3 जा 9 आणि 2 किती होणार आहे 11 किती होणार आहे 11. मग आता पुन्हा काय करायचं 37 4 जा किती होणार आहे 148. 37 5 जा किती होणार आहे 7 5 जा किती होणार आहे 35. 5 3 जा 50 + 3 किती होणार आहे 81 85 बरोबर ना. पुन्हा 37 × काय करून घ्यायचं आपल्या 6 टेबल करून घ्यायचं आपल्याला. 6 7 जा किती होणार आहे 42. 6 3 जा किती होणार आहे 80. 80 + किती इथं 4 22 अलग लक्षात. पुन्हा 37 × 7 7 7 जा किती होणार आहे 49. 7 3 जा 21 आणि 21 आणि 4 किती होणार आहे 25 बरोबर का नाही. अजून 37 × 8 8 7 जा किती होणार आहे 56 बरोबर. 8 3 जा किती होणार आहे 24. 24 + 5 किती होणार आहे 29 अलग लक्षात. लास्ट 37 9 जा किती होणार आहे 9 7 जा किती 63 किती होणार 63. 9 3 जा किती होणार आहे 27. 27 आणि 6 किती होणार आहे 6 6 12 1 13 333 आणि लास्टवाला काय असणार आहे 37 × 10 किती होणार आहे 370. झाला टेबल आपल्याला. एवढा टेबल पहिला लिहून घ्यायचं लक्षात झालं. मग आता इथून पुढे आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग आता काय होईल बघा इथे आन्सर लिहितो मी डायरेक्ट वाटलं सर. कशाने डिवाइड करायचं आहे 37ने. कोणाला डिवाइड करायचं आहे 9ला. 9ला काय करून घ्यायचं डिवाइड करून घ्यायचं. आता बघा तुम्ही जर डॉट लिहून नंतर काही झिरो लिहिले तरी चालतात. ती मेथड पण चालू शकते किंवा त्यापेक्षा आपली सिम्पल रेग्युलर मेथड बघू ना आपण. काय करायचं आता मला सांगा ह्या 9ला 37ने डिवाइड होईल का इम्पॉसिबल ही गोष्ट. मग आपण काय करू याच्यावरती एक एक्स्ट्राचा झिरो देऊन टाकू आणि इथं जर एक्स्ट्राचा झिरो दिला तर आपला आन्सर काय येतं 0 पॉईंट बरोबर ना. काय होणार आहे इथं एक्स्ट्रा झिरो दिला का इथं पण आपण काय करतो एक झिरो देतो बरोबर. आता 37च्या टेबलमध्ये 90 कुठं आहे का नाही आहे. पण 90पेक्षा कोणी लहान आहे का आहे ना. कोण आहे 74. मग 37 2 जा किती होणार आहे 74. मग आपण काय करू 2 जा किती होणार आहे 74. ह्या दोघांची काय करायची असते सबट्रॅक्शन. लक्षात काय करायचे सबट्रॅक्शन. मग बघा आता 10 मधून आता इथं 0 आहे 0तून 4 जाईल का नाही. मग काय म्हणायचं 10 म्हणायचं. मग 10 मधून जर 4 गेलं तर किती राहणार आहे 6. इथं 10 घेतला होता ना मग यांचं 1 देऊन टाकू यांना परत. आता इथं किती होणार आहे बरं 8. मग 9 मधून जर 8 गेले तर किती राहणार आहे 1. चालेल का असं का अजून एक दुसरी पद्धत आहे सांगू बघा. आपण अजून एक दुसरी पद्धत सांगतो मी. इथं 10 मधून 4 गेला किती होणार आहे 6. म्हणजे इथं किती राहील बरं आता 8. मग 8 मधून 7 गेला तरी किती उरणार आहे 1च. काही केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. ही पद्धत तुम्ही स्कूलमध्ये शिकलेली असेल तीच घेतो वाटल्यास
चालेल का? ही स्टेप कळाली सर्वांना? नक्की. काय केलं मी? 0तून 4 जाणार नाही आहे म्हणून मी काय केलं, इथला 1 इथं घेऊन टाकला, म्हणजे हा काय झाला 10. 10मधून 4 गेला किती राहणार आहे 6. मग इथून इथे एक 1 दिला होता ना, मग इथे 1 काय होणार आहे कमी, म्हणजे 9च्या ऐवजी किती होणार आहे 8. 8मधून किती गेला 7, म्हणजे 1 राहिला. आता मला सांगा 37च्या टेबलमध्ये 60 कुठं आहे का? नाही आहे. मग याच्यावर काय करणार आपण, अजून एक एक्स्ट्राचा 0 घेणार आहे. मग मला सांगा 160 किंवा त्याच्यापेक्षा लहान एखादा नंबर आहे का? आहे ना 140. 37 4 जा, मी आपण काय होणार आहे 4 जा किती होणार आहे 148. मग यांची काय करायची पुन्हा आपल्याला सबट्रॅक्शन. पुन्हा इथं 10मधून किती गेला, 10मधून किती गेला 8, म्हणजे किती राहिले आपल्याकडं 2. इथं 0 होता ना, मग 1 इथं 10 घेतला, म्हणजे आपण एकीकडून घेतला होता, म्हणजे आता इथं किती पाहिजे आपल्याकडं 5, बरोबर ना. मग आता 5 - 4 किती होणार आहे 1 होणार आहे, बरोबर. आणि इथं 1 - 1 किती होणार आहे 0. नाही लिहिला तरी चालेल, 0 लिहायची तशी विशेष गरज नाही. पुन्हा आता 37मध्ये 12 आहे का? नाही. मग आता एक्स्ट्रा पुन्हा काय घ्यायचं आपल्याला 0. काय घ्यायचं आहे 0. मग आता 120 आहे का रे कुठं 37च्या टेबलमध्ये? नाही. त्याच्यापेक्षा लहान कोणी आहे का 11. 111 आहे ना. मग किती होणार आहे बरं 37 3 जा किती होणार आहे 111. यांची पुन्हा काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. मग यांची सबट्रॅक्शन पुन्हा आता 0तून 1 जाणार नाही आहे, मग आपण इकडचं एक तिकडे घेऊ, म्हणजे इथं कोण राहील आता ओनली 1. मग 10 - 1 किती होणार आहे 9. 1 - 1 0 आणि 1 - 1 0. लिहिण्याची अशी गरज आहे का? का लिहू मी? काही गरज आहे का? नाही. म्हणजे आपला किती राहिला 9. बरं 9 आहे का 37च्या टेबलमध्ये? नाही आहे. मग आपण याच्यावर पुन्हा काय घेणार आहे 0. 90 आहे का कुठं? नाही आहे. काय 27. मग आता एक गोष्ट कळाली तुम्हाला, जर एखादा नंबर जर रिपीट झाला त्याचा अर्थ आपलं तेवढंच ॲन्सर असतं. तरी मी एकदा सांगतो, एक स्टेप वाढवतो मी. मग आता 37 2 जा घेऊ. 37 2 जा किती होणार आहे 74. पुन्हा यांची सबट्रॅक्शन जर केली तर इथं कोण आहे बरं 0 आहे. 0तून 4 जाणार आहे का? नाही. मग आपण याला 10 म्हणू. मग इथं किती येणार आहे आपला 8. मग 10 - 4 किती होणार आहे 6. 8 - 7 1, म्हणजे पुन्हा 16 येऊ राहिला. आला का 16. म्हणजे आता काय व्हायला लागले रिपिटेशन सुरू झाले. बघा ना, इथं 2 आता पुन्हा 2 आला, याच्यानंतर काय माहिती आहे का 4, त्याच्यानंतर 3, देन नेक्स्ट, असं केवढं चालू राहील. मग आपल्याला रात्रभर इथं थांबायचं आहे का? नाही. मग आपल्या इथं थांबून द्यायचं आहे एक्झाम्पल, म्हणून आपण लिहू शकतो. रिपिटेशन होत असेल तर मी इथं खाली लिहायचं therefore 9/37 इज इक्वल टू काय 0.243. 2 लिहायचा का? नाही, कारण की तो रिपीट होऊ राहिला. आणि याच्यावरती काय द्यायचं असा बार, कारण हे रिपीट होऊ राहिले. बस दिस इज आवर आन्सर. कळेल का? नक्की एकदम घ्या व्यवस्थित. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3चं सेकंड एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर सेकंड काय बरं? एक्झाम्पल नंबर सेकंड 18/42. मग आता हे आन्सर आपल्याला लिहायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रॅक्शनमध्ये म्हणजे एक कसा असतो डिनॉमिनेटर असतो आणि कोण असतो न्यूमिनेटर असतो. जर दोघं पण कोणत्या तरी एखाद्या टेबलमध्ये जर असेल तर त्या दोघांना काय करून द्यायचं डिवायडेशन करून टाकायचं. मला सांगा हे दोन्ही पण नंबर 18 किंवा 42 कोणाच्या टेबलमध्ये आहे का? कोणाच्या 6च्या टेबलमध्ये आहे. माहिती आहे का 6चा टेबल म्हणा बरं. 6 3 जा 18 आणि 6 7 जा 42. 6च्या टेबलमध्ये दोघं पण आहे ना. मग या दोघांना पण काय करायचं 6ने डिवाइड करून टाकायचं. म्हणजे आपल्याला सिम्पल होईल ना. एवढं मोठं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण छोटं कॅल्क्युलेशन करू, काही प्रॉब्लेम नसतो. मग आपण काय करू इथं 18/42 यांना कशाने डिवाइड करू दोघांना पण 6. मग बघा यालाही 6ने डिवाइड करू आपण आणि इकडं सुद्धा काय करू 6ने डिवाइड करू. मग काय होईल बरं 6 1 जा 6 आणि 6 3 जा किती होणार आहे 8.
6 1 जा 6 आणि 6 7 जा किती होणार आहे 42. पण डिवाइड करताना दोन्ही पण सेम नंबर पाहिजे बरं का, नाही इथं केलं 6 ने इथं केलं 5 ने, असं चालेल का नाही. मग आपण दोन्हीकडे पण 6 ने डिवाइड केलं, 6 1 जा 6 6 3 जा म्हणजे डिवायडेशन कंप्लीट झालं. 6 1 जा 6 6 7 जा किती होणार आहे 42. म्हणजे आता 18/42च्या आपण ऐवजी काय लिहिलं 3/7. दोघांचा आन्सर सेम आहे कारण की दोघं पण इथं सेमच आहे, काही फरक नाही आहे. मग याचं डिवायडेशन करण्यापेक्षा याचं सिम्पल होईल ना आपल्याला, मग तेच करू आपण. मग काय होईल बघा, आता कशाने डिवाइड करायचं आहे तुम्हाला 7 ने, कशाला डिवाइड करायचं आहे 3 ला, बरोबर ना. मग मला सांगा 7च्या टेबलमध्ये 3 आहे का नाही. मग आपण काय करतो एक्स्ट्राचा 0 देतो. मग इथं आपण काय करू एक्स्ट्राचा 0, मग आपला आन्सर काय येणार आहे 0 पॉईंट समथिंग येणार आहे काहीतरी, बरोबर ना. मग आता मला सांगा 7च्या टेबलमध्ये 30 नाही आहे, पण 30च्या आधीचा कोणता नंबर आहे का 7 4 जा 7 4 जा किती येणार आहे 28. मग यांचे काय करायचे असते दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन. 30 मधून 28 गेला किती राहिले 2 राहील ना, राहील का नाही राहणार, काय राहील 2. आपण काय किती 2 लिहू शकतो. कळालं का मी कसं लिहिले नक्की एकदम, काही डाऊट नाही. बरं 7च्या टेबलमध्ये 2 आहे का आता नाही, मग आपण याच्यावर पुन्हा काय करणार आहे 0 लिहिणार आहेत. मग आता 7च्या टेबलमध्ये 20 पर्यंत काउंट करा. 7 1 जा 7 7 2 जा 14 7 3 जा 21. पण पुढे जायचं आहे का आपल्याला नाही, मग किती डिवाइड करावं लागेल 2 ने. व्हेरी गुड. 7 2 जा 40. पुन्हा यांचं काय करायचं आहे बरं आपल्याला सबट्रॅक्शन. 0 मधून 4 जाईल का, मग इकडला 1 इकडे घेऊन टाकला म्हणजे इथं किती होणार आहे बरं 10. आता 10 मधून 4 गेला किती राहणार आहे 6. पण इकडला 1 तिकडे गेला तर मग इथं किती राहणार आहे 1. मग 1 मधून 1 गेला किती येणार आहे 0. लक्षात येईल नक्की. आता पुन्हा 7च्या टेबलमध्ये 6 आहे का नाही, मग आपण काय करणार इथं एक 0 एक्स्ट्रा घेणार आहेत. मग आता पुन्हा टेबल म्हणायचं आहे किती होईल बरं 60च्या आधीपर्यंत 7 7 जा 49 7 8 जा 56, बरोबर का नाही. 7 8 जा किती जाणार आहे 56. 7चं टेबल माहिती आहे सर आहे ना, त्या तिथं लिहून घ्यायचं बरं का 7चं, चालेल ना. 7 8 जा 7 8 56 होतात ना 56. मग पुन्हा या दोघांची काय करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन. पुन्हा आता हे 0 मधून 6 जाईल का नाही, मग आपण काय करणार आहे इकडला 1 इकडे घेणार म्हणजे आपण इथं 10 करणार आहे, बरोबर. मग आता 10 मधून 6 गेल्यावर किती राहणार आहे 4. आणि इकडला 1 कमी केला तर म्हणजे इथं किती झाला आता आपला 5. 1 कमी केला ना, मग 5 - 5 किती होणार आहे 0. आता 4 तरी आहे का 7च्या टेबलमध्ये नाही, मग आपण काय करणार आहे अजून एक 0 एक्स्ट्रा घेणार आहे. मग आता 7च्या टेबलमध्ये 40 किंवा त्यापेक्षा लहान नंबर आहे का 7 5 जा 35 7 5 जा 35. मग पुन्हा या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन. 40 - 35 किती येणार आहे 5, बरोबर का नाही. चालेल ना असं लिहिलं तर ओके. आता कोण आला आपला 5. अजून याच्यावर कोण घेणार आहे आपण एक 0, कारण की 7च्या टेबलमध्ये फक्त 5 आहे का नाही, मग काय घेतलं एक्स्ट्रा 0. पण आता 7 7 जा किती जाणार आहे 49. पुन्हा 50 मधून 49 गेला किती राहणार आहे 1, बरोबर का नाही. मग घेतला मी इथं 1. पुन्हा अजून काय होईल बघा, अजून इथं काय होणार आहे 1. बरं इथं आपण काय घेऊ अजून एक 0 घेऊ एक्स्ट्रा, कारण की 1 आहे का 7च्या टेबलमध्ये नाही आहे ना. मग आता पुन्हा काय होईल 7 10 किंवा 10पेक्षा लहान कोणता नंबर आहे 7च्या टेबलमध्ये 7 आहे ना. 7 1 जा 7. यांची सबट्रॅक्शन पुन्हा किती होणार आहे 3. रिपीट झाला का कोणता नंबर बघा 3 वाला रिपीट होऊ राहिला, झाला ना. जो पण रिपीट होत नाही तो सॉल्व करीत राहायचं. एक तर 2 ऑप्शन असतात, एक तिथे आन्सर 0 आलं पाहिजे किंवा कोणतं रिपीट झाला पाहिजे, तोपर्यंत सॉल्व करत राहायचं आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो सर हे रिकामे उद्योग किती वेळ करायचे, तर त्याचा आन्सर काय आहे एक तर इथं कोण आला पाहिजे 0 किंवा कोणतरी पुन्हा रिपीट झाला पाहिजे. बघा इथं 3 होता का तो इथं 3 आला ना,
म्हणजे आता इथं आपण थांबून घ्यायचं, आता पुढे जायचं नाही आहे. मग आता आपला ॲन्सर आहे. मग इथं खाली बरं का, आता मला जागा नाही म्हणून मी इकडे लिहितो देअरफॉर. आपण काय करू शकतो, आता ही लिहिण्याच्याऐवजी ही लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 18/42 हे लिहिलं तरी चालेल, हे लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू काय आन्सर येणार मग आपलं 0.